ज्या व्यक्तीला समाजाने आपल्यावरती केलेल्या उपकाराची मदतीची जाणीव नसते त्याला म्हणतात कृतघ्न. आपल्याला काय व्हायचंय मग कोणाकोणाबद्दल व्हायचं आपल्याला? मातृदेवो भव, आईने काहीतरी केलंय ना आपल्यासाठी. पितृदेवो भव, आचार्य देवो भव, तुमचे आचार्य आहेत. अतिथी देवो भव, आपल्या घरी पाहुणा येतो आपण दरवाजा आपटतो, नाही नाही ते घरी नाही, अरे तू आहे ना, बरोबर. तर काही चांगल्या गोष्टी आपल्या दारात येणार असतील तर ते आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे. आचार्य देवो भव जे काय मी तुम्हाला सांगितलं तसं म्हणजे एक्सेल इंडस्ट्रीजने जर आपल्यासाठी काय केलं असेल तर त्याची जाणीव आपल्याला असायलाच हवी. काही लोक इथे शिकतात, दुसऱ्या ठिकाणी गेले काय ते एक्सेलला शिकवतात, त्यापेक्षा तुम्ही भारी शिकवत होता, तुम्ही शिकवलं अजून त्यासाठी ते एक्सेल वाल्याने जेएसएस वाल्याने काय धड नाही शिकवलं, तर तिसरीकडे जाऊन त्याचं कौतुक करतात. अरे तुम्ही 10 क्लास करता तरी तुम्ही उद्योग सुरू करत नाहीये, बिझनेस सुरू करत नाहीये, आणि परत ज्यांनी शिकवलं तुम्हाला त्यांनी फी भरली तुमची त्यांना नावं ठेवता, त्याला कृतज्ञ म्हणतात. हे सगळे अनुभव मला आलेले आहेत, बरोबर. असं वागू नका, नाहीतर महिला सक्षम होणार नाही आणि त्या महिलेची प्रगती तर अजिबातच होणार नाही. महिला सक्षम व्हायची असेल तर त्यांना कृतज्ञतेची भावना असली पाहिजे. आपण आजारी पडलो कधीतरी, आज सासूने आपला चहा बनवून दिला असेल, उठलं, बोला लोकांना बाहेर, मी आजारी होते तर सगळं माझ्या सासूने केलं, मी प्रेग्नेंट होते तर माझ्या सासूने सगळं माझं केलं, बाहेर बोला, ज्यांनी केलंय त्याच्याबद्दल बोला. पण आपला स्वभाव विशिष्ट लोकांबद्दल चांगलं बोलायचं, आणि काही लोकांनी केलेलं असेल तरी काय करत नाही ती, अरे सगळं करते तरी पण आपण बोलत. मग ती सासू असेल, ननंद असेल, भाऊजाई असेल, कोणी पण असेल, बहीण असेल, ज्यांनी तुमच्यासाठी केलं त्याच्याबद्दल बोलायला शिका, त्याच्याबद्दल बोलायला लागा. महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत, खूप महत्वाच्या आहेत. हे तुम्ही ट्राय करा घरी. सासू म्हणते मला सकाळी 5 ला चहा लागतो, आपण 6 ला उठतो, बघू काय करते काय, बघू आपण चेकच करू. तुम्ही 4:30 ला उठा, घ्या सासूबाईच्या, प्रयोग करा आजपासून. पण मी तर इतक्या दिवस देत नव्हते आपल्याच्या, आज कसं काय देते, बरोबर. तुमच्यातला बदल त्यांना दिसला पाहिजे की हो हिने काहीतरी केलं, मग ती पण काहीतरी तुमच्यासाठी करेल. असं थोडंसं घरामध्ये स्वतःचे प्रयोग करायचे. मिस्टरांबरोबर प्रयोग म्हणजे थोडंसं एकदम अतिरेकी प्रयोग नका करू, जेवढं पचेल तेवढेच प्रयोग करायचे आहेत, पण आपल्या स्वतःच्या जीवनाशी थोडे थोडे प्रयोग करायला शिकलं पाहिजे. जसं पार्लर मध्ये मॅडमनी शिकवलं ना, जसं आपण वागत होतो तसंच वागतो, पण आता पहिली टिकली अशी होती आता अशी लावतो, पहिली गोल होती थोडीशी अर्धी लावतो, कानातले बारीक होते आता लांब घालतो, बरोबर. हे प्रयोग करतो की नाही आपण. मिस्टरांबरोबर जाताना साडी वेगळी, मुलांना शाळेत सोडायला जाताना ड्रेस वेगळा, भाजी आणायला जाताना ड्रेस वेगळा, करतो ना प्रयोग. हे प्रयोग जीवनात सुद्धा करा. फक्त बाह्य प्रयोगाशी काही लोकांना घेणं देणं नाही. माणूस कसा आहे आणि तो माणूस सक्षम व्हायचा आहे तर त्या दृष्टीने आपल्याला काय करायचंय, कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे. पुढचं सतत शिकत राहा. काय करायचंय आपल्याला, सातत्याने शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे ट्रेनिंग संपलं विषय नाहीये. तुम्हाला युट्यूब आहे, फेसबुक आहे, ते मॅडमनी जे शिकवलं ते युट्यूबला टाकलं, 10,000 लाखभर व्हिडिओ तुमच्या समोर येतील, ते व्हिडिओ पण तुम्हाला बघता येईल. पुस्तक आहे, काही त्या विषयातले तज्ञ आहेत त्यांच्याकडे परत तुम्ही जा. तुम्हाला काहीतरी करायचं असेल, तुम्हाला भविष्यात पुढे जायचं असेल तर त्यात तब्येत जरा खराबच आहे.